या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर झाले आहेत दत्ताजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार या ठिकाणी करून घेतोय। हरिभक्त परायण मल्लेराम माली महाराजांचा या ठिकाणी सत्कार आपण पाहतोय। त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत। संघाने तर भरपूर चांगला परफॉर्मन्स केलाय, 2 मॅचेस जिंकल्यात, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी संतोष ठाकरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। आपण सन्मानित करूया। सन्माननीय अध्यक्ष साहेब व्यासपीठावर आहेत। या स्पर्धेचे सर्व विजेंद्र ठाकरे दादांच्या शुभ हस्ते आपण अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करून घेत आहोत। मायेची प्रेमाची उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। देवा वळूया पुढच्या मॅचच्या दिशेने, ऐकूया रोहन पाटील यांचा गोड आवाज। हॅलो चेक। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद अरविंदजी भोईर साहेब। आणि संघाने मात्र आज एक चांगली वाटचाल केलेली आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल। संतोष तरे यांना आपण पाहू शकता मिड ऑफ क्षेत्रामध्ये। त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर विलन शैलेश म्हात्रे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि अगदीच महत्त्वाची भूमिका बजावण्याची जी कामगिरी आहे यष्टीरक्षक लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहू शकता। फलंदाज विजय आणि फलंदाज सीताराम हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ आहेत। गोलंदाज प्रल्हाद नाईक बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट
पहिला चेंडू देखना स्ट्रोक निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जीवाच्या आकांताने प्रयत्न केले गेले, धावा जोडल्या गेल्यात त्या दोन. बॅकअप नाही आहे, खूपच दूरवरून बॅकअप दिला गेलाय, धावा जोडल्या गेलेल्या आहेत. फलकावरती आपण पाहतोय 2 धावा. पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला तर अगदीच हवेचा जो प्रभाव आहे तो कुठेतरी थांबलाय आणि त्या कारणास्तव चेंडूची गती हवेत मात्र कमी झाली. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी, धावचीतची संधी आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या 3 धावा फलकावरती आपल्याला या पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघ ज्या रीतीने प्रयत्न करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे प्रयत्न केले जात आहेत त्या प्रयत्नांना पहिल्या षटकामध्ये यश मिळेल का? कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा किंवा 10 पेक्षा अधिक धावा जर मात्र या षटकामध्ये आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या, एक सन्मानजनक स्थितीमध्ये धावफलक आपल्याला हे पाहायला मिळू शकतं. पण त्याकरता बलाढ्य संघाविरुद्ध लढत आहे एजी स्पोर्ट निंबवली संघाची. यावेळेस अखेरच्या क्षणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ, धावसंख्या फलकावरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न अपयशी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि अगदीच वातावरणामध्ये जो बदल झालाय मागील 2 दिवसापासून आणि अगदीच महत्त्वपूर्ण बदल हा शारीरिक क्षमतेकरता महत्वाचा आहे. दरम्यान आगमन होत आहे. आपण पाहू शकता A1 जोडीचे शिलेदार सन्मान्य प्रमोददादा भोईर, त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. आवाज जर आपण पाहिला, ज्या क्षणी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि फटक्याकरता ज्या रीतीने फलंदाज सुनील याच्या बॅटमधनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता एका धावेकरता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, गावदेवी भादवड संघाचे विश्वासू शिलेदार आपण पाहतोय लालचंद तरे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता. दुपारचं सत्र. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. यष्टीरक्षकाकडून जरी चूक झाली तरी सुद्धा बॅकअप मात्र दिलं गेलंय. धाव मात्र कोणत्याही प्रकारची मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. धावसंख्या 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकाच्या अखेरनंतर एक चांगला खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक जमेची बाजू ही आपल्याला पाहायला मिळते की पहिल्या षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा या खर्च झालेल्या नाहीयेत. धावसंख्या 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दरम्यान शिवनेरी आमने संघाचं आगमन झालंय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दुसरं षटक हाताळण्याकरता शैलेश म्हात्रे याच्या हातामध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे दुसरं षटक हाताळण्याची. जमेची बाजू आपण पाहतोय की
या खेळाडूकडे अनुभव सिद्धता खूप मोठी आहे आणि ही अनुभवाची सिद्धता या षटकामध्ये कशा रीतीने करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. गती परिवर्तन यष्टरमध्ये पकडलं गेलंय, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. अगदीच लालच बुरी बला आहे म्हटलं जातं आणि याचा वापर इथून मात्र गोलंदाजाने चांगल्या रीतीने केला आणि ज्या पद्धतीने फलंदाजाला मोठ्या फटक्याकरता आमंत्रण दिलं होतं त्या आमंत्रणाचा स्वीकार मात्र योग्य रीतीने झाला नाही आणि यष्ट्यांमध्ये पकडलं गेलंय. अगदीच जे पायचीचं स्वरूप आपण पाहतोय ICC नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंचांनी बाद घोषित केलेला आहे. फलंदाज सुनील गुळवी या फलंदाजाला. नवीन फलंदाज बॅटिंग स्टँडवरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मनोहर. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक, एक चांगला कव्हर ड्राईव्ह, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र रोखून धरलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं थेट सीमारेषेवरून प्रोटेक्शन दिलं गेलंय लालचंद तरे यांच्या माध्यमातून. अगदीच जर चेंडू निसटला असता तर मात्र अजून एक धाव धावसंख्येमध्ये जोडली गेली असती पण मात्र सोपं नाहीये. गावदेवी भादवड संघाविरुद्ध खेळायचं आहे आणि या संघाविरुद्ध खेळताना तुमच्या गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुमची कामगिरी होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक शैलेश मात्रे ज्या पद्धतीने कमबॅक करतोय, एक जमेची बाजू पाहायला मिळते. व्हेरिएशन या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश मिळतंय ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती शॉर्ट पुलचा फटका संतोष तरे यांना आपण पाहू शकता. एकच धाव मिळेल. क्षेत्र निवडलं गेलं होतं, शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं होतं, ते मात्र काऊ कॉर्नरचं क्षेत्र. एका धावेच्या मदतीने 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबवली संघ इथून मात्र कासवाच्या गतीने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक टप्प्याच्या अखेर फेकी केली जाईल. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या अखेर नंतर एकंदर 9 धावा जोडल्या गेलेल्या आहेत फलकावरती आपण पाहतोय आणि शैलेश म्हात्रे याची चिवट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये एकंदर 5 धावा या गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रल्हाद नाईक यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण विकेट आणि शैलेश म्हात्रे यांनी सुद्धा तीच कामगिरी केलेली आहे. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय लालचंद तरे याची निवड करण्यात आलेली आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी ही मात्र त्याच्या हातामध्ये आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर अगदीच एक धाव वाचवण्याकरता क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड झोनमध्ये चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो तेव्हा मात्र रिकॉशियस होताना आपण पाहतोय. लालचंद तरे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, उंची जास्त आहे, लांबी गाठता आलेली नाहीये आणि शैलेश म्हात्रे याच्याकडून चूक होणं अशक्य. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅचवरची पकड आहे ती मजबूत करण्याचं काम केलं गेलंय गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून
आणि इतर फलंदाजाचा जर विचार केला तर अजूनही दुहेरी आकडा ओलांडता आलेला नाहीये वैयक्तिक फलंदाजांना. नवीन फलंदाज हेमंत खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग स्थानवरती. आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्ट की येणाऱ्या वेळेमध्ये आता हाणामारी होणं गरजेचं आहे, धावांचा ओघ वाढवणं गरजेचं आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रातून, सीमा पार, मिळतील धावा 4. या चौकाराच्या मदतीनं 13 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. धावफलक हलता ठेवलंय ती एक जमेची बाजू एजी स्पोर्ट्स निंबवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण की धावांचा ओघ वाढवायचा समोर एक बलाढ्य संघ आहे आणि ती लढत सुद्धा त्याच या ताकदीने होणं गरजेचं आहे. एक टप्प्याच्या अखेर चेंडू निघून चाललाय, धावा मिळत आहेत त्या 4 आणि चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 3. अजूनही जर आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जमेची बाजू आपण पाहतोय फलंदाज हेमंत हॅट्रिक पाहायला मिळेल का, ती मात्र चौकाराची येणाऱ्या वेळेमध्ये. गोलंदाज तयार लालचंद तरे. यावेळेस मात्र चौकाराची हॅट्रिक जरूर पाहायला मिळेल, धावा मिळत आहेत 4. नशिबाचा चौकार. पंच विचार विनिमय करतायत. बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेलाय. आणि चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल फलंदाज हेमंत या बॅटरकडनं. आवश्यकता जर आपण पाहिली तर धावांचा ओघ वाढणं गरजेचं होतं आणि तोच ओघ इथून मात्र वाढला गेलाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय, निघून चाललाय चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाची धावपळ आपण पाहतोय. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र हुक केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 24 या अंकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालेला आहे आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट की या षटकामध्ये एकंदर लालचंद तरे याने 15 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ जो वाढणं गरजेचं होतं तोच ओघ तिसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ वाढलेला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. चौथा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दीपक तरे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. राईट आर्म वरती विकेटचा मारा. 10 ते 12 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलंय. 24 या अंकावरती धावफलक आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रहार तर झालाय. अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या एका धावेच्या मदतीने 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अखेर ती एक धाव जोडली जाईल
आणि या एका धावेच्या मदतीने चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय चेंडूला. एकच धाव मिळते. हॅलो हा ठीक ठीक आहे यापुढील होणारा सामना शिवनेरी आमने आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता सज्ज होईल न्यू मिलन संघ आपण पाहतोय, जो पायगाव संघ. धावसंख्या फलकावरती आहे 26 धावा, 26. 3 षटकाच्या अखेरनंतर जर आपण पाहिलं तर 24 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या 3 चेंडूवरती 2 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती, राईट ऑन द विकेट. यावेळेस मात्र फटका तर चांगला. इन वॅकेंट एरियामधून चेंडू निघून चाललाय सीमा पार. एक टप्प्याखेर मिळतील धावा 4. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती 30 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. जमेची बाजू सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल होणं गरजेचं आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ती वाटचाल हळूहळू का होईना मात्र एजी स्पोर्ट निंबवली संघाचे फलंदाज शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. दोन्ही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी, धावचीची संधी आणि तत्पूर्वी आपण पाहतोय फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 32 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बत्तीस धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. अखेरचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडू अखेर आपल्याला धावफलक किती आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. तर एकंदर 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 33 धावसंख्येचं लक्ष समोर असेल गावदेवी भादवड संघासमोर. पुढील सामन्याकडे आपण त्वरित वळणार आहोत. जे 2 संघ एकमेकांविरुद्ध लढत देणार आहेत, आमने शिवनेरी आमने आणि पायगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या नाणेफेकीच्या कक्षामध्ये. शिवनेरी आमने संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित यायचं आहे.
संदेश सन्मान्य प्रमोददादा भोईर मंडळाचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे भगवानजी ठाकरे दोन्ही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला हेड आहे, हेड, आणि एका बाजूला टेल आहे. ही नाण्याची ओळख. टेल असा कॉल आणि टेल आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती मात्र मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. खूप खूप धन्यवाद. तर पायगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि दुपारचं सत्र आपण पाहतोय. महत्त्वाचा सामना आहे. शिवनेरी आमने संघ यावर्षी मात्र एका भलताच फॉर्म त्यांचा पाहायला मिळतोय. अशा बलाढ्य संघाविरुद्ध लढत देताना आपली रणनीती काय आणि खेळाडूंकडनं काय अपेक्षा आहेत? रणनीती काही नाही, जो खेळ आमचा हे आहे त्याचा आम्ही ठेवू. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करा. आयोजन खूप सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय शिवनेरी आमने संघाच्या संघाकडे. नाणेफेक महत्वाची होती. नाणेफेक महत्वाची होती. नाणेफेक जिंकलीस आम्ही फलंदाजी घेणार. अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? रमेश जोशी, खंडू, विष्णू. अगदीच एक चांगली धावसंख्या उभारण्याकरता तुम्ही ज्या फलंदाजीची नावं सांगितली, तर समोरच्या संघाला किती धावसंख्येचं लक्ष देऊ इच्छिता? 40+. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? एकदम या स्पर्धेचे आयोजन एकदम सुंदर आणि देखणं असं आहे. गणेश ठाकरे फार मेहनती. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेक जिंकलेली आहे न्यू मिलन जो पायगाव संघ आपण पाहतोय आणि त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी, ज्यांनी सातत्याने पाहतोय की आपण 10 वर्षापासून ज्यांचा आवाज आपण ओळखतोय, रोहन पाटील. और मेरी आवाज मेरी पहचान, इनकी तो पहचान अलग ही है. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जवान क्रीडानगरी सरोलीच्या या मैदानावर अष्टविनायक 40+ संघाच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक स्मृती ठाकरे चषक 2024 आयोजन आणि संपूर्ण व्यासपीठावर पाहतोय आपण. अष्टविनायक 40+ असो किंवा गाव असो, कुलमॅन कोण हा नाव विसरणार. हरेश त्याच्या समेत पाहतोय की आपण नो डाऊट सागर ठाकरे आणि विजय ठाकरे यांचे चिरंजीव बॉबी, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली होती. असे नामवंत खेळाडू या व्यासपीठावर आहेत आणि खास करून या मैदानाचा उल्लेख करेन मी. श्यामदादा चौधरी सरोलीचा हा एक मोठं नाव. सामन्याला सुरुवात होते. पाहतोय आपण 33 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू यावेळेस पाहता कट करण्याचा प्रयत्न होता. प्रल्हाद यांचा हा स्कोर लेग पॉईंटकडे अतिशय चांगला तऱ्हेने फटका होता. फक्त आणि फक्त एका सिंगल मिळेल या एका धावेने ते मात्र खातं उघडलं गेलं. आणि गावदी बादवड या टीमचं नाव जर घेतलं, संदेश जर पाहिला आपण, तर खूप मोठं नाव आहे. संजयभाई म्हात्रे साहेबांचा हा संघ. संतोष अजून एक खूप मोठं नाव गावदी बादवड संघाचं. आणि आर के स्पोर्टचे अध्यक्ष विजय पाटील साहेब हे आमच्या राईट साईडला बसले. त्यांना विनंती असेल की आपल्या सहकार्य घेऊन आपण व्यासपीठावर यायचंय. मंगेश इज अ ग्रेट क्रिकेटर इन तालुका क्रिकेट भिवंडी. गोलंदाज सज्ज होताना सुनील, खूप मोठं नाव. निंबोली गावाचं एजी स्पोर्ट निंबोली जर म्हटलं, नो डाऊट राईट आर्म द विकेट. छोट्या पालाचा रनअप. याच पाहता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पाचीचा पटन विचारला गेला पण चेंडू मात्र फायनल बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. हा सीमा पर आलाय. दणदणीत चौकार. या चौकाने मध्ये धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 5. बिनबाद
33 धावाचं मापक आव्हान, पण कधी कधी म्हणतात ना, छोटं टार्गेट सुद्धा खूप एक चांगलं टार्गेट बनले जाते. छोटं रायटामध्ये विकेट सुनील यांचा पुढचा मारा. ओ या चांगला चेंडू होता. पाचीचा प्रश्न विचारायला पण ती अपील फिरवून लावताना एक लेगबाईच्या स्वरूपात सिंगल सर्च कंप्लीट करताना धावसंख्येत बदल, धावसंख्या 6 लेगबाईच्या स्वरूपात. मेरी आवाज मेरी पहचान इनके बारे में इतने कहना चाहूंगा. आणि मराठीत बोलायचं झालं तर माझा आवाज माझी ओळख. युवा काँग्रेसचं नेतृत्व सज्ज होताना रायटामध्ये विकेट सुनील. ओ हा अद्भुत फटका आणि तेवढाच छान असा झेल. एका चेंडूमध्ये 2 कलात्मक फटके पाहायला मिळाले आपल्याला. एक चांगला झेल आणि चांगला फटका. पहिला झटका बसलाय तो बाजूला टीमला. तेहतीस धावांचं आव्हान शॉर्टकटमध्ये जाण्याचा प्रयत्न होता गावदेवी बादोड्या टीमचा. सलामीचा एक सुरेख आणि अद्भुत खेळाडू प्रल्हाद यांचा हा विकेट प्राप्त केलाय. एजिस्पोर्ट निवडून टीमचा गोलंदाज सुनील याने जो जाळ विणला होता, पण त्यापेक्षा मात्र जर विचार केला आपण साई यांचा अप्रतिम झेल. व्यासपीठ पाहू शकता आपण. आमच्या अष्टवने एक सर्व खेळाडू आणि खास नो डाऊट स्वर्गीय विनायक स्मृती ठाकरे हा जो चषक आयोजित करतोय, असे ठाकूरपाडा गावाचे नव्हे तर भिवंडी ग्रामीण असो की मग शहरी असे एक उच्च कोटीचे व्यक्तिमत्व विजय ठाकरे साहेब या स्वतः पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटरी चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ विकेटच्या हातामध्ये. अप्रतिम वापशी करताना पाहतोय आपण. धावसंख्या 6 एका गटाच्या मोबदल्यामध्ये 33 धावांचं आव्हान. ओ यास पात्र अजून एक चांगला चेंडू आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतोय आपण 33 धावांचा पाठलाग करताना गावदेवी बादोड या टीमची धावसंख्या 1-6. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट नो डाऊट रवी दादा आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम. एकच टेनिस क्रिकेटचा ध्यास मणी आमचा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मोईज बादरोड गावाचा हा बुलंद आवाज. आमच्या या स्पर्धेमध्ये लाखोला सहकार्य करणारे असे विष्णूदादा ठाकरे हे सुद्धा खूप अफाट मेहनत. पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून उद्घाटन सोहळ्यापासून ज्याने या स्पर्धेमध्ये आपला आवाज ओळखीची आवश्यकता नाही, पण आमचे खास मित्र परम मित्र संदेदा. मला कधी कधी गावाकडे असून असं वाटतं की भिवंडीमध्ये मला सोडून जावं वाटत नाहीये. भिवंडीचा प्रेम, खास आगरी लोकांचं प्रेम इज द ग्रेट. यावेळेस माझा लॉपटे फटका हवेत आहे. चेंडू खाली विकेट किपर आणि इथं मात्र सुनील सुनीलच्या माध्यमातून चुकी आणि चुकीला माफी नसते. जीवनदान मिळालंय. त्यापूर्वी एक धाव कंप्लीट. या एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 7. संजय मात्रे म्हणजे धावसंख्या 7. खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं. आज कित्येक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावर फुलटॉसला लॉपटे फटका मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहज कंप्लीट. या 2 धावणे धावसंख्येत बदल, धावसंख्या 9. एक बाद 33 धावांचं एक छोटंसं आव्हान एजिस्पोर्ट निमुल्या संघाने ठेवलं. यावेळेस परत तो फटका पाहतोय आपण लॉपटेट मिडविकेट क्षेत्राकडे. यावेळेस पाहता दिशा क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा घेताना 2 धावा. संदेश असं वाटते की मला संजयभाई मात्र आपली विकेट फेकण्याच्या तयारीमध्ये आहे. कधी कधी म्हणतात अति काही संकटात नाही. चांगले बॅटर आहेत
महान ऑलराऊंडर आहेत. धावसंख्या 11. अजून इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल. गाव दिसपूर भादवड संघाचं 5 वर्षापासून 40+ संघटनेमध्ये दबदबा निर्माण आहे. तोच काम करताना आता गावदेवी भादवड. दिमागचा चेंडू ओळखलाय, परखलाय, हलक्यात ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. धोका निर्माण होऊ शकतो, पण इथं मात्र बॉलरला वाटतं की भाईची विकेट नाही द्यायची आहे. गोलंदाज सजीवताना परत एकदा विजय. एजी स्पोर्ट निंबोली जर म्हटलं, खूप मोठं नाव. राजा गोलवी रेवडी क्रिकेटमध्ये सर्वांची बाजू बहीण भाज्या. यावेळेस पात्र हा फ्लिक म्हणता येईल. फाईन लेगकडे सकलच्या आतमध्ये एक सिंगल, फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 33 धावांचं पाठलाग करताना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की या षटकामध्ये विजयाने वापशी करून दिलेली आहे. 4 षटकाचा सामना आहे. राईटामध्ये विकेट. हो, याच पाहता सुरेख कव्हर ड्राईव्ह. प्लेसमेंट ठीक नाही आहे. डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. एक धाव, दुसऱ्या धावाची मागणी आणि सहज हा दुसरी धाव पूर्ण करतोय. बॅटर पाहतोय संतोष. आणि मेरी आवाज मेरी पहिचान संदीप दादा पाहतो की गावदेवी भादोडच्या माध्यमातून पडला आणि संतोष एकमेव अशी जोडी आहे की कुठल्या प्रकारे बदल नाही आहे. तीच सलामी जोडी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1 बाद 14. आता मात्र समीकरण जर पाहिलं 12/19. सोपं नाहीये, अवघड कठीण आहे. इथून सुद्धा सामना जिंकण्यासाठी जर आपण व्यासपीठावर अष्टविनायक ठाकूरपडा टीमचे सर्व 40+ खेळाडू मी उल्लेख करता करता विसरलो. जेव्हा जेव्हा डोक्याला रुमाल असते ना, सौरभ गांगुलीची आठवण होते. त्याचप्रकारे श्रीनाथ बुवा हे सुद्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे विजय माल्या म्हणजेच ठाकूरपाडा गावचे दत्तात्रय साहेब आणि या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण या स्पर्धेचे आयोजन विजेंद्र ठाकरे साहेब, तसेच आमचे खास मित्र आणि गुरुवर्य विष्णूदादा हे सुद्धा आहेत. मागच्या वेळी जर बघितलं आपण हरिभक्त परायण आणि खास माझे परममित्र किरण महाराज ठाकरे साहेब हे सुद्धा आहेत. त्याच्या समेत नो डाऊट सातत्याने कित्येक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या डावकुऱ्या बॅटरनी डावकुऱ्या हाताने गोलंदाजांनी संतोष ठाकरे ग्रेट ऑलराउंडर हे सुद्धा आहेत. कुलमॅन इनकी तो कहानी अलग है. जब जब भी हम कॉमेडी करते हैं ना, कुलमॅन की याद आती है. आणि कालच मला सिद्दीक सरने सांगितलं की कुलमॅन किधर आहे. मी स्वतः विदर्भामध्ये सुद्धा बिजी आहे कॉमेडी करण्यासाठी. सागर देवा आणि गुरुनाथ ठाकरे गुरुदादा इनकी कहानी अलग है. जब भी चाहते हैं तो बंदा खूप दिल खोलकर सामने आते हैं या संघटनेसाठी. गुरुनाथ सुद्धा आहेत. आपण पाहतोय आपण प्रणय, त्याच्या समेत पाहतोय आपण बॉबी, ज्यांनी एक पण मला वाटते की अंडर 14च्या माध्यमातून आफ्रिकेमध्ये लेदर क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी आपला नावाचा दर्जा निर्माण केला, तोच बॉबी पाहतोय आपण. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंनी सामन्याची 19. सामना अजून मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी सोपं नाही आहे, अवघड आहे. चढ उतार आयुष्यामध्ये पाहायला मिळते, पण इथं कुठला संघ चढ उतार किंवा त्याच्यातून मात करत तो विजय होईल. 12-19. संजय भाई मात्रे सजीव होताना पहिला चेंडू सुरेख स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहता आपण. इथं मात्र मनोज दादा ते उपस्थित आहेत आणि इथं मात्र निश्चित याला म्हणतात गमती जमती आणि धाव पूर्ण. संजय भाई मात्र विकेट ठोकू शकतो, पण त्याला आउट करणं कठीण आहे टीमच्या माध्यमातून. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 16. गोलंदाज सजीवताना अनिल मारा करतोय सरवली यांच्या टोकाकडनं. मी उल्लेख केला होता की जेव्हा केदारनगरी हा घडवण्यामध्ये श्यामदादा चौधरी साहेब यांचा खूप लाखमोचा वाटा. राईटामध्ये विकेट. फुल टॉसवर हा फटका घेऊन पाहतोय आउटब्रेकचा फटका. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी. यावेळेस मात्र बाद 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 होईलच, शंका नाहीये. परतीचा प्रवास करावा लागेल. धावसंख्या 17 आणि 40+ नियम लई कडक आहे दादा.
मला एक म्हणावं लागेल, जेव्हा घरी असो बायकोचे नियम कडक नसते, पण 40+ संघटनेचे नियम लई कडक असतात. धावसंख्या 2-17. एका चांगला रंगतदार रोमांचक सामन्याकडे हा सामना वळण घेताना पाहतोय आपण. एजी स्पोर्ट निंबोली आणि विपक्ष गावदी भादवड म्हणजेच संजय म्हात्रे ऑल कंपनीचा संघ पाहतोय आपण. गोलंदाज सवले अँड्रा टोकाकडनं क्रमांक 4 वर येणारा फलंदाज लालचंद, एक डेंजरस बॅटर. ओ आता म्हणता येईल की हा चेंडू जाईल 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 फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला हा कणकणी चौकार. संदेश जर आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादरवडला असून पाठवलंय त्याच्या शेतात. हा लालचंदचा फटका होता. ज्या चौकाने धावसंख्येत बदल, धावसंख्या 21. नॉन स्ट्राईकला मात्र लालचंद आहे, त्या प्रकारे उल्लेख केला जाते. संतोष खूप चांगले मोठं नाव या टीम मधून. परत एकदा चांगला फिकचा फटका मिडिकुनस कोल्हेकडे. एक धाव पडत दुसऱ्या दिवशी मागणी आणि चांगली फिटनेस म्हटल्यावर 2 धावा असंच कंप्लीट. संपूर्णपणे या सामन्यावर पकड मजबूत करताना गावदी भादरवडा संघ पाहतोय आपण. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 23. आता मात्र 10 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिल्या दिवसापासून ज्यांनी स्पर्धेचं खूप चांगलं धावतं वर्णन केलं. मेरी आवाज मेरी पहिचान, BPL म्हणजे BRPL. परत एकदा फ्लिकचा फटका स्कोरलेकडे जातोय आपण. डीपमध्ये एक धाव पूर्ण. त्याचे शिल्पकार एवन जोडी संदेशजी आणि त्या समेत आता मात्र पाहतो की आपण व्हॉइस ऑफ भिवंडी रोहन पाटील. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 24. गोलंदाज सज्ज होताना सवली अँड्रा टोकाकडनं मारा करतोय अनिल. सोपं समीकरण गावदी भादवड या टीम समोर. राईट अमोर द विकेट. सज्ज होताना या चांगला फटका, अतिशय क्लास आहे अफलातून आहे. मिडल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 28. आता मात्र येणार आहे इथून मात्र 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 5 धावीची आवश्यकता आहे. प्रिन्स मोईस टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी छाप सोडणार हा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण. किती कले किती गेले, पण प्रिन्स मोईस कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्खा इंडियामध्ये फेमस. 6-5 असं सोपं समीकरण. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना सरवली अँड्रा टोकाकडनं हेमंत. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना मात्र पाहतोय आपण गावदी भादरवडा संघ. पण क्रिकेट आहे, गावदी ओवली संघाचं उदाहरण देता येईल. पहिल्या हाफमध्ये काय अप्रतिम अफलातून नतदीप उच्च कोटीचं प्रदर्शन केलं या टीमने. 6-5 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना हेमंत. राऊंड द विकेटचा फिरकीचा मारा. सामन्याचे पंच म्हणून जबरदस्त पार पडताना सुनील म्हात्रे यांच्या 6 चेंडू फायनल इकडे टोलावलाय, पण फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि भाऊ पाटील आणि चर्चा सगळे सुनील म्हात्रे सरांसोबत की हँड ग्लोव्ह घालतात अंपायर लोक. ये तो कहानी है 40+ की. ठीक है, अपनी अपनी मर्जी. ऊन जास्त लागतो शेटला. धावसंख्येत बदल पाहते. धावसंख्या 29.
4 धावांची आवश्यकता. सज्ज होताना राऊंड द विकेट. ओ यावेळेस फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या हातनी बीट होतोय सामना. आता चिन्ह मला वाटतं की रंगदास तिकडे जाईल. नो डाऊट. मेरी आवाज मेरी पहिचान माझ्यासमोर जॉईंट आहेत. 4 मध्ये 4. सज्ज होताना ओ यावेळेस आडव्या फटका स्कोरले कडे पाहतोय आपण. एक धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी. धोका निर्माण होऊ शकतो पण गच्च्या थ्रो पाहतोय आपण. 2 धाव असंच कम्प्लीट. आणि मेरी आवाज मेरी पहिचान गावदी भद्र संघाचा विजय केला तर जादूगर द ग्रेट कैलास दादा हरिभक्त परायण अजून येणं बाकी आहे. हेमंत सज्ज होताना. ओ हो वा 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 काय फटका आहे. हा विजय षटकार आहे आणि षटकार हे मात्र झटक्याने सामना संपलाय. एक मोठा विजय इथं मात्र संपादन केलाय गावदी भद्र टीमनी. तर आमचे सहकारी गुण अल्पेश गायकवाड मला सांगतील की मॅन ऑफ मॅच कोण आहेत. तर सामना ठरलाय. मेरी आवाज मेरी पहिचान संदेश दादा जेव्हापासून माईक हातात घेतल्यानं 40+ संघटनेचं निर्माण झालं तेव्हापासून आमचे बाबा आदर्श शिक्षक रवी सर सुद्धा आहेत सोबत. तर सामना ठरलाय पडला. एक षटक टाकला त्यांनी. फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलं. रवी तरे सर आपण सुद्धा व्यासपीठावर.